आत्ताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज फक्त पंढरपूर लाईव्हवर। माढा विधानसभा निवडणुकीमध्ये दणदणीत विजय मिळवलेले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित आबा पाटील यांनी सहपरिवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली। हल्ली राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही। हे जरी खरं असलं तरी पंढरपूरमधील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील यांनी ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्याशी एकनिष्ठ राहून आपली राजकीय क्षेत्रातील वाटचाल सुरू केली आणि पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक रणसंग्रामामध्ये उतरून 30 वर्षाची सत्ता असलेल्या शिंदेशाहीला पराभूत करून दणदणीत विजय मिळवला। यावरून माढ्याचे नवनिर्वाचित आमदार अभिजित आबा पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील धुरंधर ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांची साथ सोडून विरोधकांशी हातमिळवणी केलेले त्यांचेच पुतणे तथा विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी हातमिळवणी करतील यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही। परंतु सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने सुद्धा हे अशक्य असताना नुकतेच आमदार अभिजित आबा पाटील व त्यांच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबतचे हे फोटो पाहून राजकारणात कधी कुठे काय घडेल याचा नेम नाही अशी चर्चा तरी सध्या रंगवण्यासाठी पुरेशी आहे। परंतु याबाबत स्वतः आमदार अभिजित आबा पाटील यांनी किंवा त्यांच्या अधिकृत सूत्रांकडून कोणतेही स्पष्टीकरण दिले गेले नसल्याने नेमकं काय घडले हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे।